मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडून आलेल्या उमेदवारांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत क्रिकेटसाठी शक्यतो सर्व प्रयत्न करण्याचं राज ठाकरेंचं आश्वासन। शरद पवारांनी बंधन घातल्यास राहिलेले कार्यकर्तेही पळून जातील आणि पक्ष बुडेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युती आणि आघाड्यांसाठी मोकळीक देणाऱ्या शरद पवारांना रावसाहेब दानवेंचा टोला। मंत्री भरत गोगावले यांनी श्रीफळ वाढवून केला महाड नगरपालिका प्रचाराचा शुभारंभ। वेगळ्या पक्षात जाऊन ज्यांना विजयाची खात्री आहे त्यांना जनता दाखवून देईल, गोगावले यांचा स्नेहल जगताप यांना इशारा। परभणीच्या पाथरी तालुक्यातील पाथर गव्हाण शिवारामध्ये 15 एकरवरील ऊस जळून खाक। विजेच्या तारांमुळे ऊसाला आग लागल्याची माहिती। पंचनामा करून तातडीनं मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। मीरा रोडच्या शांतीनगर परिसरामध्ये पार्किंगमधील वाहनांना भीषण आग। कारच्या बॅटरीमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। घटनेमध्ये कार, बाईक आणि स्कूटी जळून खाक। बेळगावातील लिंगराज कॉलेज रोडवर धावत्या कारनं पेट घेतल्यामुळे खळबळ। चालकानं प्रसंगावधान दाखवत कार रस्त्याच्या कडेला उभी केल्यामुळे अनर्थ टळला। गाडीच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती। बेळगावमधील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयामध्ये 28 काळवीटांचा संशयास्पद मृत्यू। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांड्रे यांचे निर्देश। भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरामध्ये एका डंपरची रस्त्याच्या कडेला असलेल्या 6 वाहनांना जोरदार धडक। डंपरचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याची माहिती। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। कोलकाता कसोटीमध्ये दुसऱ्या दिवशीही गोलंदाजांचाच बोलबाला। भारताला 189 धावांवर रोखल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं अवघ्या 93 धावांवर 7 गडी गमावले। यजमानांच्या फिरकीसमोर पाहुण्यांची घसरगुंडी। अभिनेत्री करिश्मा कपूरच्या वकिलांना दिल्ली हायकोर्टानं फटकारलं। मेलोड्रामा करणं टाळा अशी हायकोर्टाची सूचना। 2 महिन्यांपासून मुलीच्या शाळेची फी प्रलंबित असल्याची करिश्माची तक्रार। करिश्माची मुलगी चिठ्ठी आहे अमेरिकेत। उत्तर प्रदेशमधील हापूर महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या दुचाकीची रेलिंगला धडक। त्यानंतर चालक नसलेली दुचाकी ढाब्यावर जाऊन धडकल्यामुळे 2 जण गंभीर जखमी। या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेज। जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करण्याचा नवीन उपक्रम। कोल्हापुरातील तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमची अजून एक उंच भरारी। कोलकात्यामधील एका इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये अचानक आग। एजरा स्ट्रीट परिसरातली घटना। आगीमुळे सर्वत्र भीतीचं वातावरण। अर्जेंटिनामध्ये केमिकल कंपनीत मोठा स्फोट। स्फोटामुळे कित्येक किलोमीटरवरील घरांच्या काचा फुटल्या। स्फोटामध्ये 26 जण जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।